वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या याच्यात आपण कंपाऊंड एंट्रीज आणि जीएसटी एंट्रीज कंबाईन्ड करून प्रॅक्टिस सेट नंबर 5 केलेला होता. हा आहे प्रॅक्टिस सेट नंबर 6 ज्याच्यामध्ये मी फक्त गुड्स रिलेटेड एंट्रीज घेणार आहे. सो आपण हे वाचूया. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अभिषेक. गुड्स रिलेटेड एंट्रीज. 1st of April started business with stock of goods ₹25,000. आपण स्टार्टेड बिझनेस म्हणलं की काय म्हणतो? कॅपिटल अकाउंट. आता एरवी आपण स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणतो, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी असं जे म्हणतो तेव्हा आपण ते अकाउंट क्रिएट करतो. मशिनरी अकाउंट, फर्निचर अकाउंट, कॅश अकाउंट. आता इथे स्टॉक ऑफ गुड्स आहे की नाही, असंच अकाउंट क्रिएट करायचं, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट. इथे समजा स्टार्टेड बिझनेस विथ गुड्स आलं असतं ना, तर नुसतं गुड्स अकाउंट केलं असतं किंवा स्टॉक ऑफ गुड्स त्या केसमध्ये सुद्धा चालतं. सो इथे तुम्ही एंट्री करताना स्टॉक ऑफ गुड्स करणार आहात. बिझनेसच्या दृष्टीने गुड्स इज अ रिअल अकाउंट. व्हॉट कम्स इन इज डेबिटेड. सो स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट इज डेबिटेड. कॅपिटल अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. आपला नियमच येतो. अमाऊंट काय आहे? 25,000. 1st of April. डेट लिहिलेली आहे 2023 इयर एप्रिल 1st डेट. व्यवस्थित आखून घेतलेलं आहे इन द बुक्स ऑफ मिस्टर अभिषेक जर्नल. सो डेबिट कशाला येणार आहे? स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता हे मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं का नाही माझ्या लक्षात नाहीये, पण हे जे कॅपिटल अकाउंट आहे हे अभिषेक कॅपिटल अकाउंट असं लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण आपल्याला माहितीये इन द बुक्स ऑफ अभिषेक आहे म्हणून. अमाऊंट काय आहे? 25,000. नॅरेशन काय येणार? बीइंग बिझनेस स्टार्टेड विथ स्टॉक ऑफ गुड्स किंवा अभिषेक स्टार्टेड बिझनेस विथ स्टॉक ऑफ गुड्स. नॅरेशन तुम्ही लिहाल, मी आता नॅरेशन लिहित नाहीये. नेक्स्ट काय आहे? 3rd of April. गुड्स विथड्रॉन बाय अभिषेक ₹5,000. हे आपण आधी पण घेतलंय, पण मी गुड्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन घेते म्हणून परत घेतलंय. जो काही स्टॉक ऑफ गुड्स त्यांनी इंट्रोड्यूस केला होता बिझनेस मधले त्याचे पार्टली तो परत घेऊन गेलाय. So Abhishek is the receiver of the goods when the goods are withdrawn from the business for personal use. Then it is called as drawings. Drawings are always debited. Goods are going out, hence goods are credited. Entry काय येणार? 3rd डेट आहे 3rd of April. Drawings account debit to. आता काय गेलंय? Goods are withdrawn. स्टॉक ऑफ गुड्स त्यांनी इंट्रोड्यूस केले होते ना, म्हणून आपण स्टॉक ऑफ गुड्स अकाउंटच करणार आहोत. अदरवाईज आपण काय अकाउंट करतो? एरवी गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. सो इथे दोन्हीही अकाउंट्स बरोबर आहेत. इथे तुम्ही गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर असं पण अकाउंट करू शकता, बाय अभिषेक अकाउंट असंही अकाउंट करू शकता, और टू स्टॉक ऑफ गुड्स. दोन्हीही अकाउंट्स बरोबर आहेत. दोन पैकी एक कुठलं तरी तुम्ही घेणार. अमाऊंट आहे 5,000 डेबिट, 5,000 क्रेडिट. गुड्स विथड्रॉन बाय अभिषेक अकाउंट प्रेफरेबली हे घ्यायचंय, पण फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपलं स्टॉक ऑफ गुड्स ऑलरेडी आहे, आपल्याला माहितीये, म्हणून आपण क्रेडिट स्टॉक ऑफ गुड्सला सुद्धा घेऊ शकतो. नॅरेशन बीइंग गुड्स विथड्रॉन बाय अभिषेक ₹5,000. लक्षात आलंय का? दोन्हीही अकाउंट्स बरोबर आहेत, काहीही चुकलेलं नाही. नेक्स्ट एंट्री बघूयात. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतो, ज्याचे पैसे घेत नाही आपण, त्याला काय म्हणतात? जाहिरातीसाठी करतो, ऍडव्हर्टाइजमेंट. सो जेव्हा गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, फ्री सॅम्पल शब्द आला की तुम्ही कुठलं अकाउंट क्रिएट करणार? ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. सो ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट तुमचं फ्री सॅम्पलच्या जागी येणार आहे. आणि मग दुसरं अकाउंट कोणतं येणार? गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड, गुड्स आर गोइंग आउट. सो गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल असं अकाउंट तयार करायचं. सो इथे डेबिटला काय येणार आहे? मी आता म्हणलं तसं ऍडव्हर्टाइजमेंट. डेबिटला काय येणार? बिकॉज इट इज अवर एक्सपेंडिचर. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. वेन गुड्स आर गोइंग आउट, गुड्स आर क्रेडिटेड. फक्त आपण ते बघायचे कोणत्या टाईपचं ट्रान्झॅक्शन आहे, त्याप्रमाणे आपण लेजर क्रिएट करायचं किंवा अकाउंट क्रिएट करायचं. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स विथड्रॉन बाय अभिषेक अकाउंट, अशी तुम्हाला तुमची अकाउंट्स तयार करायची आहेत. सो इथे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स आर गोइंग आउट, हेन्स गुड्स आर क्रेडिटेड. ऍडव्हर्टाइजमेंट इज अवर एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड. अमाऊंट आहे 1,500 क्रेडिट.
1500. कळलंय? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूयात. गुड्स आर डिस्ट्रॉइड बाय फायर ₹3250. गुड्स आर डिस्ट्रॉइड बाय फायर. आग लागलेली आहे तुमच्या बिझनेस युनिटमध्ये, शेडमध्ये, आणि गुड्स वेर डिस्ट्रॉन बाय फायर. आता ते गुड्स परत मिळणार आहेत का आपल्याला? नाही, लॉस झाला आपला. मग जेव्हा हा लॉस होतो, जसं इथे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आपण एक्सपेंडिचर म्हणून घेतलं, तसं गुड्स आर गोइंग आउट त्याच्यासाठी आपण क्रेडिट तर देणारच आहोत. त्याला आपण काय म्हणणार? गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अकाउंट. पण डेबिट कशाला द्यायचं? आपला लॉस झालाय हा, सो लॉसला डेबिट द्यायचं. लॉस बाय फायर हा ज्याच्यामुळे आपला लॉस झाला, हा फायर आहे. हे ऍक्सिडेंट पण असू शकतं, गुड्स डिस्ट्रॉइड बाय ऍक्सिडेंट म्हणू शकतो. तेव्हा आपण काय म्हणणार? लॉस बाय ऍक्सिडेंट, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय पिल्फरेज. अशी अकाउंट्स तुम्हाला डेबिटला द्यायला लागतील, कारण तो आपला लॉस आहे. क्रेडिट नेहमीच गुड्स आर गोइंग आउट असतं, त्याच्यामुळे गुड्सला क्रेडिट येतं. ठीक आहे. सो इथे डेबिट काय येणार? लॉस बाय फायर. फायर आहे ना, सो डेबिट येणार लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर अकाउंट. कळलं? सो गुड्स आर डिस्ट्रॉइड बाय फायर, गुड्स आर गोइंग आउट, ते आपल्याला परत मिळणार नाहीये. सो गुड्स आर क्रेडिटेड. डेबिट लॉस आहे आपला, म्हणून लॉसला डेबिट द्यायचं. एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर ऑलवेज डेबिटेड. अमाऊंट आहे 3250. नॅरेशन बीइंग गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ₹3250. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूयात. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ₹3250 अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड फुल क्लेम. हेच ट्रान्झॅक्शन आहे. तुम्ही जर बघितलं तर आयडेंटिकल ट्रान्झॅक्शन आहे, फक्त एकच त्याच्यामध्ये ऍड काय झालंय? इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड फुल क्लेम. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्शुरन्स कंपनी का नव्हतं? याचा अर्थ एकतर ते गुड्स अनइन्शुअर्ड असतील किंवा इन्शुरन्स कंपनीने क्लेम दिला नसेल. कळलं? सो तुम्हाला जेव्हा नुसतंच गुड्स आर लॉस्ट बाय फायर, गुड्स आर लॉस्ट बाय थेफ्ट एवढंच दिलेलं असतं, तेव्हा आपण ही एंट्री करणार. आता पुढची एंट्री काय? इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड फुल क्लेम. म्हणजे हा जो 3250 आहे, हा जो आपला लॉस झाला आता या ट्रान्झॅक्शन मध्ये, आपण काय दाखवलं? आपला टोटल लॉस झाला. 3250 आता इररिकव्हरेबल आहे, टोटल लॉस झाला आपला, गुड्स आर लॉस्ट. पण जर ते गुड्स इन्शुअर्ड गुड्स असतील आणि इन्शुरन्स कंपनीकडे आपण ते पैसे क्लेम केले, तर इन्शुरन्स कंपनीने ते पूर्ण पैसे आपल्याला द्यायचं कबूल केलं. ओके. आता आपला तो लॉस आहे का? नाहीये, कारण इन्शुरन्स कंपनी त्याचे पैसे आपल्याला देणार आहे. गुड्स गेले, मान्य आहे मला, गुड्स गेलेले आहेत, ते गुड्स काही रिकव्हर होऊ शकणार नाही, पण ऍटलिस्ट त्याचे जे पैसे लॉस झालेले आहे ते तरी रिकव्हर होऊ शकतात. ते कोण देणार आहे आपल्याला? तर इन्शुरन्स कंपनी ते पैसे आपल्याला देणार आहे. सो दॅट अमाऊंट ऑर दॅट क्लेम इज रिसिवेबल फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. त्या केसमध्ये आता लॉस नाही म्हणायचं, आता दॅट अमाऊंट इज रिसिवेबल. जेव्हा ते रिसिवेबल असतात तेव्हा त्याला डेबिट असतं, कारण रिसिवेबल्सला डेबिट असतं, पेएबल्सला क्रेडिट असतं. सो जेव्हा ती अमाऊंट रिसिवेबल आहे इन्शुरन्स कंपनीकडनं, त्यावेळेला इन्शुरन्स कंपनी क्लेम असं म्हणून आपण तो रिसिवेबल दाखवणार आहोत. क्रेडिट मात्र गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायरलाच येणार, कारण गुड्स आर डिस्ट्रॉइड, ती फॅक्ट आहे. गुड्स गेलेले आहेत ही फॅक्ट आहे. फक्त तो लॉस झाला का नाही झाला तर कंपनी पैसे देणार. सो डेबिट फक्त बदललंय, इथे क्रेडिट गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर तसंच राहणार आहे. सो इथे आपण आता काय म्हणणार आहोत? गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 3250, इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम, सॉरी फुल क्लेम, सॉरी मी दुसरं ट्रान्झॅक्शन वाचलं. इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड फुल क्लेम, पूर्ण क्लेम इन्शुरन्स कंपनी देणार आहे. सो इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट बाय फायर किंवा डिस्ट्रॉइड बाय फायर. कळलं? अमाऊंट काय आहे? 3250 आणि 3250. पूर्ण अमाऊंट का घेतली? कारण फुल क्लेम रिसीव्ह झालाय. इथे मी अंडरलाईन केले फुल क्लेम. इन्शुरन्स क्लेम फुल रिसीव्ह झालेला आहे. इन्शुरन्स फुल क्लेम रिसीव्ह झालेला आहे, म्हणून तो आपला आता लॉस नाहीये. गुड्स तर गेले,
डेबिट फक्त लॉसला न देता इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल अकाउंट डेबिट म्हणायचं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 3250 अमाऊंट इथपर्यंत सेमच आहे. आता इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ 2250 एवढ्याच अमाऊंटचा केला, याचा अर्थ हा पार्टली ऍडमिटेड आहे. हा जसा फुल्ली क्लेम ऍडमिट केला होता तसा हा पार्टली ऍडमिटेड आहे. सगळे पैसे देणारे का इन्शुरन्स कंपनी नाही, पार्ट पेमेंट करणारे. याचा अर्थ हा जो लॉस आपला 3250 होता त्या लॉस मधले इन्शुरन्स कंपनी किती देणार आहे? 2250. 3250 जो लॉस होता त्यातले 2250 रिकव्हरेबल आहेत इन्शुरन्स कंपनीकडनं. मग आता लॉस किती झाला? हा जो 3250 आपला टोटल लॉस होता त्यातून इन्शुरन्स कंपनीने 2250 क्लेम दिला. आता आपला लॉस किती झाला? 1000 रुपये. आलं लक्षात? 1000 रुपये आता इररिकव्हरेबल आहेत, कुणीच देणार नाहीये. गुड्स तर गेलेलेच आहेत. इन्शुरन्स कंपनीने सांगितलं मी फक्त 2250 देईन, वरचे 1000 देणार नाही असं इन्शुरन्स कंपनीने सांगितलं. म्हणजे आपला लॉस किती झाला? 1000. कळलं? आता ह्याची एंट्री कशी करायची? जेव्हा टोटल लॉस होता तेव्हा आपण 3250 टोटल लॉस घेतला. जेव्हा टोटल क्लेम रिसिवेबल होता तेव्हा आपण टोटल क्लेमला 3250 घेतलं. आता पार्टली लॉस आहे, पार्टली क्लेम रिसिवेबल आहे. सो हे दोन्हीही डेबिटला येणार. लॉस पण डेबिटला येणार, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल पण डेबिटला येणार. सो आता एंट्री कशी करणार आहोत आपण? इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल अमाऊंट किती आहे? इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल अकाउंट डेबिट 2250. इन्शुरन्स कंपनीने सांगितलं मी 2250 देईन. मग आपला लॉस किती झाला? लॉस बाय फायर अकाउंट 1000चा लॉस झाला. हे पैसे आता इररिकव्हरेबल आहेत. टोटल लॉस, टोटल नाही पार्टली लॉस, हे पैसे आता मिळणार नाहीयेत. पण गुड्स कितीचे गेले? टोटल गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 3250. नॅरेशन गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ₹3250. इन्शुरन्स कंपनी पार्टली ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2250. हे नॅरेशन येणार. एंट्री कळली का? इथे टोटल लॉस होता, इथे टोटल क्लेम रिसीव्ह झाला होता, इथे पार्टली क्लेम रिसीव्ह झालाय म्हणजे पार्टली लॉस झालाय. सो इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल पार्ट अमाऊंट, उरलेली अमाऊंट लॉस मध्ये जाणार, लॉस बाय फायर. पण गुड्स डिस्ट्रॉइड मात्र 3250 तिन्ही ठिकाणी सेमच आहेत, कारण गुड्सची वर्थ 3250 चे गुड्स लॉस झालेले आहेत. ठीक आहे, कळतंय? गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर क्रेडिटची अमाऊंट बदललेली नाहीये, डेबिटची अकाउंट फक्त बदललेली आहेत. याला म्हणायचं इन्शुअर्ड गुड्स इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड. फुल्ली रिसिव्ड किंवा पार्टली रिसिव्ड. हा फुल्ली आहे, हा पार्टली आहे. कळलं? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूयात. गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट ₹1750. आता ही एंट्री आणि ही एंट्री सेमच आहे. इथे गुड्स वेअर डिस्ट्रॉइड बाय फायर, इथे गुड्स वेअर लॉस्ट बाय थेफ्ट. सो एंट्री काय होणार? सेम एंट्री येणार खालती, लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट. लॉसचा टाईप बदललाय फक्त, टू गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. कळलं? गुड्स आर लॉस्ट बाय थेफ्ट म्हणून गुड्स असा शब्द आला पाहिजे क्रेडिटला, कारण गुड्स आर गोइंग आउट. आणि डेबिटला लॉस हा शब्द आला पाहिजे, कारण तेवढा लॉस झालाय. आता इथे इन्शुरन्स कंपनी बद्दल काही दिलेलं आहे का? नाही दिलेलं. याचा अर्थ हे एकतर अनइन्शुअर्ड गुड्स असतील किंवा इन्शुरन्स कंपनीने क्लेम ऍडमिट केला नसेल. ठीक आहे, सो इथे एंट्री काय होणार? लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 1750 आणि टू गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट 1750. क्रेडिटला गुड्स हा शब्द आला पाहिजे, कारण गुड्स आर गोइंग आउट. गोइंग आउट इन द सेन्स दे आर लॉस्ट. नेक्स्ट आहे अनइन्शुअर्ड गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट ₹2000. इथं देतानाच दिले की ते अनइन्शुअर्ड आहे, त्याचा अर्थ इन्शुरन्स कंपनीचा संबंधच येत नाही काही. जेव्हा ते जर गुड्स लॉस झाले तर तो टोटल लॉस झाला, इररिकव्हरेबल लॉस झाला. आता हा लॉस इन ट्रान्झिट आहे, मग एंट्री तुम्ही काय करणार? लॉस इन ट्रान्झिट अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट. अमाउंट आहे
2000 एंट्री कळलीये का? साधारण एकाच लाईनवर सगळ्या एंट्रीज आहेत, पॅरलली आहेत सगळ्या एंट्रीज, फक्त तुमचं वर्डिंग बदलले. डेबिट लॉस, क्रेडिट गुड्स, मग लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय ट्रान्झिट, लॉस बाय फायर, लॉस बाय ऍक्सिडेंट असे शब्द फक्त बदलणार आहेत आणि तेच फक्त गुड्सच्या पुढे लिहायचंय. गुड्स लॉस बाय थेफ्ट, गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट वगैरे. गुड्स वर्थ ₹750 वर पिल्फर्ड. पिल्फर्ड या शब्दाचं पिल्फरेशन म्हणजे काय? छोट्या छोट्या चोऱ्या. अगदी छोट्या छोट्या अमाऊंटच्या जेव्हा चोऱ्या होतात तेव्हा त्याला पिल्फरेज म्हणतात. स्टोलनच म्हणजे गुड्स थोडक्यात थेफ्टच झालेली आहे. सो इथे गुड्स वर्थ ₹750 वर पिल्फर्ड. इथे इन्शुरन्स कंपनीचा काहीही उल्लेख केलेला नाहीये. याचा अर्थ आपण एंट्री काय करणार आहोत? लॉस बाय पिल्फरेज अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट बाय पिल्फरेज. अमाउंट आहे 750. कळलं? पुन्हा तेच सांगतेय, डेबिटला लॉस, क्रेडिटला गुड्स. लॉस कशामुळे झालाय ते लॉस बायच्या पुढे लिहायचं. क्रेडिट गुड्स कशामुळे डिस्ट्रॉय झाले ते क्रेडिटमध्ये गुड्सच्या पुढे लिहायचं. गुड्स लॉस बाय पिल्फरेज, लॉस बाय थेफ्ट असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये असतात. कळलं? इन्शुरन्स कंपनीचा ऍडमिट केला असेल क्लेम, फुल्ली ऍडमिट केला असेल तर ही एंट्री, पार्टली ऍडमिट केला असेल तर ही एंट्री. ओके, कळतंय? आता तुमचा होमवर्क आहे, स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. इलिस्ट्रेशन नंबर 2 हा तुम्हाला होमवर्क आहे. सो कंपाऊंड एंट्रीशी रिलेटेड आहे तो आणि जीएसटीची पण एंट्री आहे त्याच्यात. तो इलिस्ट्रेशन नंबर 2 तुम्हाला होमवर्कला करायचा आहे. प्लस या गुड्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन बघा. पुढच्या वेळेला मी जे प्रॅक्टिस सेट घेईन त्याच्यामध्ये मी कंपाऊंड एंट्रीज, जीएसटी, गुड्स रिलेटेड असं सगळं घेणार आहे. आपण आता सगळं कव्हर करून झालंय. आता ह्याच्या पुढे आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची. हा होमवर्क करा. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.